नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तर मागच्या लेक्चरला आपण यामध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या समस्या पाहिल्या. आज आपण सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांच्या समस्यावर उपाययोजना पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, समस्या माहिती असल्याशिवाय त्यावर उपाय सुचणार नाहीत. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सूक्ष्म असेल, लघु असेल आणि मध्यम असते या उद्योगांच्या समस्या माहिती असल्या पाहिजे. या उद्योगांच्या समस्या जर तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही त्याच्यावर उपाययोजना सुचवू शकणार आहात. मग या 5व्या प्रकरणामध्ये सूक्ष्म, लघु, मध्यम उपक्रम भाग 1 यामध्ये सर्वसाधारणपणे आपण महत्त्व, समस्या आणि त्याच्यावर उपाययोजना या 3 प्रश्नाचा प्रामुख्याने अभ्यास करणार आहोत. मग सगळ्यात महत्त्वाची समस्या होती कोणती? भांडवलाचा तुटवडा किंवा भांडवलाचा अभाव. आता त्या भांडवलाच्या अभावावर त्या समस्येचं निराकरण कसं करता येईल किंवा ती समस्या दूर करण्यासाठी सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योगांना काय करता येईल हे आपण यामध्ये पाहूया. सर्वात प्रथम आज आपण त्या समस्यावरील उपाययोजनेत या घटकाचा अभ्यास करणार आहोत. तर पहिल्यांदा सुलभ व पुरेसा भांडवल पुरवठा. बघा, सुलभ व पुरेसा भांडवल पुरवठा. भांडवल उभारणीसाठी बऱ्याचशा सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाकडे पुरेसे भांडवल उपलब्ध नसते. मग अशा वेळेस त्यांना बँकामार्फत, त्याचबरोबर सरकारमार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेअंतर्गत पुरेसा भांडवल पुरवठा उपलब्ध करून दिला पाहिजे. त्याचबरोबर हा भांडवल पुरवठा उपलब्ध करत असताना त्याच्यावरील नियम आणि अटी थोडे शिथिल केले पाहिजे. म्हणजे सुलभ आणि पुरेसा भांडवल पुरवठा सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योगांना मिळेल अशा प्रकारची भूमिका ही सरकारची आणि बँकांची असली पाहिजे. तर लघु उद्योग मोठ्या प्रमाणात उभा राहतील आणि व्यवसायामध्ये त्यांचा फायदा होईल. बऱ्याच वेळा व्यवसाय करत असताना असं सांगितलं जातं, ज्या व्यवसायाकडे मुबलक प्रमाणात भांडवल पुरवठा आहे तो व्यवसाय प्रगती करू शकतो. मग लघु उद्योग सुद्धा प्रगती करू शकतील आणि अविकसित भागाचा सुद्धा विकास त्यामुळे होऊ शकेल. त्यासाठी सुलभ व पुरेसा भांडवल पुरवठा करणे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे भांडवलाचा अपुरा पुरवठा ही समस्या दूर होताना आपल्याला दिसेल. त्यानंतर कच्च्या मालाचा पुरवठा. बघा, सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योग हे प्रामुख्याने ग्रामीण भागात आढळतात आणि ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या साधनसामग्रीचा म्हणजेच ग्रामीण भागामध्ये आढळणाऱ्या कच्च्या मालावर ते अवलंबून असतात. बऱ्याचशा वेळी ग्रामीण भागातील काही कच्चा माल हंगामी स्वरूपाचा असतो. मग अशा वेळेस लघु उद्योगांना कच्च्या मालाचा तुटवडा भासल्यास त्यांना कच्च्या मालाचा पुरवठा करण्यासाठी काहीतरी योजना सरकारमार्फत राबवल्या पाहिजे, जेणेकरून कोणत्याही प्रकारे लघु उद्योगांना कच्च्या मालाचा तुटवडा भासणार नाही अशा प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्यामुळे लघु उद्योग हे कच्च्या मालाअभावी बंद पडू शकणार नाही. लघु उद्योगांना जर कच्चा माल दररोज मुबलक आणि विपुल प्रमाणात उपलब्ध राहिला तर लघु उद्योग वारंवार आणि चिरंतर काळ चालू राहतील आणि कच्च्या मालाचा तुटवडा ही समस्या दूर होईल आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणजे कच्च्या मालाचा पुरवठा हा सरकारकडून किंवा लघु उद्योगांना वेगवेगळ्या योजनेअंतर्गत किंवा ज्या ठिकाणी उद्योग आहेत त्या ठिकाणच्या भागामध्ये
अशा कच्च्या मालाचा पुरवठा करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे लघु उद्योग बंद पडणार नाहीत. कारण लघु उद्योग हे प्रामुख्याने कच्च्या मालावर अवलंबून असतात आणि कच्च्या मालाच्या तुटवड्यावर आपल्याला काय उपाययोजना सुचवता येईल तर कच्च्या मालाचा पुरवठा नियमित आणि योग्य करणे. त्यानंतर पुरेसे विपणन जोडण्याची निर्मिती. बघा, विपणनाचा अभाव प्रामुख्याने सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगामध्ये प्रामुख्याने विपणनाचा अभाव दिसून येतो. याच्या आधीच्या लेक्चर समस्येमध्ये मी तुम्हाला सांगितलं की लघु उद्योग, सूक्ष्म उद्योग आणि मध्यम उद्योग मोठ्या प्रमाणात उत्पादन करू शकतील, त्यांच्या वस्तूचं उत्पादन सुद्धा दर्जेदार होऊ शकेल, परंतु काय होतं की त्यांच्याकडे विपणनाचा अभाव असतो. व्यवस्थापनाबद्दलचं मार्गदर्शन त्यांना नसतं, व्यवस्थापनाबद्दलचं ज्ञान त्यांना नसतं, त्यामुळे विपणनामध्ये ते खूप मागे राहत असतात. मग त्याच्यावर उपाययोजना म्हणजे काय केली पाहिजे, पुरेसे विपणन जोडण्याची निर्मिती त्यांना केली पाहिजे. म्हणजे विपणन, वस्तू निर्मिती झाल्यानंतर वस्तू बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने वितरित करायची याबद्दलचं सविस्तर ज्ञान हे सूक्ष्म उद्योग, लघु उद्योग आणि मध्यम उद्योगांना दिले पाहिजे. म्हणजे विपणनाचा अभाव यावर आपल्याला उपाय सुचवता येईल, तो म्हणजे पुरेसे विपणन जोडण्याची निर्मिती आणि त्यामुळे कोणत्याही विपणन प्रक्रियेत लघु उद्योगांना अडथळे येणार नाहीत. प्रामुख्याने उत्पादन करणे हे उद्योगाचं उद्दिष्ट आहेच, परंतु त्या उत्पादन करण्याबरोबर योग्य वितरण करणे आणि विपणन करणे हे सुद्धा उद्योग व्यवसायाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे उत्पादनाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व व्यवसायामध्ये विपणनाला सुद्धा आहे. त्यामुळे विपणनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण, बाजारपेठेबद्दलचे ज्ञान, वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला केले पाहिजे. तरच या अडथळ्यावर आपण मात करू शकतो आणि व्यवसायामध्ये आपलं उत्पादन बाजारपेठेमध्ये आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत सुद्धा पोहोचवू शकतो. त्यानंतर पुढे पायाभूत सुविधांचा अभाव ही समस्या पाहिली. आता त्या समस्येवर उपाय म्हणजे पायाभूत सुविधा अधिक प्रमाणात व दर्जेदार पुरवणे. प्रामुख्याने कोणताही उद्योग सुरू करत असताना पायाभूत सुविधा ह्या महत्त्वाच्या असतात आणि पायाभूत सुविधा जर असतील तर उद्योग चांगल्या प्रकारे सुरू राहतात आणि पायाभूत सुविधा असून उपयोग नाही तर त्या पायाभूत सुविधा दर्जेदार सुद्धा असल्या पाहिजे. पायाभूत सुविधामध्ये कशाचा अंतर्भाव होतो तर अंतर्गत रस्ते असेल, दळणवळण असेल, वीज असेल, पाणी असेल, या मूलभूत घटक म्हणजे पायाभूत सुविधा असतात. ह्या पायाभूत सुविधा जर अधिक प्रमाणात असतील आणि अधिक दर्जेदार असतील आणि त्या जर व्यवस्थित पद्धतीने लघु उद्योग, सूक्ष्म उद्योगांना जर आपण पुरवत असेल तर लघु उद्योग आणि सूक्ष्म उद्योगाचा सर्वांगीण विकास होतो आणि पायाभूत सुविधांचा अभाव या समस्येवर आपण मात करू शकतो किंवा उपाय सुचवू शकतो. त्यानंतर कौशल्य विकास व क्षमतेची निर्मिती. बऱ्याचशा वेळेला लघु उद्योगामध्ये काम करणारे जे मालक आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांच्याकडे उद्योजकीय कौशल्यांची कमतरता असते. त्याचबरोबर व्यवस्थापन कौशल्यामध्ये त्यांच्यामध्ये अभाव दिसून येतो. व्यवस्थापनाबद्दलचे कोणत्याच प्रकारचे ज्ञान त्यांना नसते. मग अशा वेळेस कौशल्य विकास व क्षमता निर्मिती त्यांच्यामध्ये केली पाहिजे. मूलतः कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे, कार्यशाळा भरवल्या पाहिजेत, मार्गदर्शन केले पाहिजेत आणि त्याचबरोबर व्यवस्थापनाबद्दलचे सर्व मार्गदर्शन उद्योजकाला आणि लघु उद्योगातील मालकांना केले पाहिजे. त्यामुळे कौशल्याचा, त्यांच्या अंगी असणाऱ्या कौशल्याचा विकास होतो आणि त्यांच्या क्षमतेत वाढ होऊन लघु उद्योगामध्ये दर्जेदार वस्तूचे उत्पादन होते आणि त्यामुळे लघु उद्योग बंद पडत नाही, तो चिरंतन काळ चालू राहतो. म्हणजे कौशल्याचा अभाव, व्यवस्थापन कौशल्याचा अभाव, त्याच्यावर उपाययोजना आपल्याला सांगता येईल. त्यानंतर योग्य धोरणे व पाठबळाचा सरकारतर्फे वापर. बघा, सरकारची धोरणे ही बदलणारी असतात आणि ह्या बदलणाऱ्या धोरणाला साजेसं रूप देण्यासाठी लघु उद्योग सक्षम राहत नाही. मग अशा वेळेस लघु उद्योग हे अविकसित भागाचा विकास करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असतात. मग त्या दृष्टीने सरकारचं सुद्धा काही लघु उद्योगाबद्दल, सूक्ष्म उद्योगाबद्दल आणि मध्यम उद्योगाबद्दल जबाबदाऱ्या असतात.
की योग्य धोरणे व पाठबळाचा सरकारतर्फे त्यांना उपयोग झाला पाहिजे. सरकारने वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना सवलती दिल्या पाहिजेत, करामध्ये सवलती दिल्या पाहिजेत, त्याचबरोबर त्यांना कर्जामध्ये सवलती दिल्या पाहिजेत, त्याचबरोबर MIDC मध्ये त्यांना राखीव जागा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. मग अशा प्रकारच्या सरकारी पाठबळामुळे लघु उद्योग सक्षम होतील आणि लघु उद्योग बंद पडणार नाहीत, ते चिरंतन काळ चालू राहतील. आपण समस्येमध्ये सांगितलं होतं की जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत लघु उद्योग चालू राहतात आणि त्यानंतर बंद पडतात. अशी 5 वर्षापर्यंत चालण्याची परिस्थिती ही चिंताजनक आहे, परंतु सरकारच्या पाठबळामुळे अशी चिंताजनक परिस्थिती आपण बदलू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांच्या समस्या पाहिल्या. यानंतर पुढच्या लेक्चरला आपण सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रम भाग 2 या नवीन प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तात्पुरता आपण इथं विश्रांती घेऊया. नमस्कार.